मंडळी, वेलकम बॅक टू द एव्हरीडे विथ गायत्री ब्लॉग. कशा आहात? मजेत आहात ना? आणि मजेतच असलं पाहिजे. तर आज आहे रविवार. तर आज मी कोणत्या गोष्टी करणार आहे किंवा आजचा माझा प्लॅन काय आहे तो मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. रविवार असल्यामुळे घरामध्ये नाश्ता होतो. तर आज नाश्त्यासाठी मी रव्याचा ढोकळा बनवणार आहे. तर म्हटलं चला तुमच्याबरोबर पण रेसिपी शेअर करूया. तर बघूया आजचा रविवारचा स्पेशल नाश्ता कसा तयार होतो. फर्स्ट टाइम मी ट्राय करणार आहे हा. माहिती नाही फर्स्ट टाइम की काय होईल, पण बघूया. तर त्यासाठी मला 2 हिरव्या मिरच्या लागणार आहे. जादा मी तिखट करणार नाही कारण की घरी माझं छोटं बाळ आहे तर तो पण खातो त्याच्यामुळे. त्यानंतर मला एक 2 वाटी रवा लागणार आहे आणि 2 ते 3 चमचे दही. तर तुम्ही बघू शकता इथे मी रवा घेतला, 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आणि आता आपण ह्या रव्याच्या याच्यामध्ये 2 चमचे दही टाकूया. तुमचं दही जर जादाच आंबट असेल तर तुम्ही 1 चमचा टाकला तरी चालेल, पण इथे माझं विकतचं दही आहे त्याच्यामुळे मग मी 2 चमचे टाकते. त्यानंतर थोडीशी हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, अजून थोडंसं टाकूया आपण मीठ याच्यात आणि त्यानंतर ते भिजवण्यासाठी पाणी. तर मला इथे 2 ग्लास पाणी लागणार आहे. छान एकजीव करून घेऊया म्हणजे कसं आपला ढोकळा मस्त होईल. कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीने आपलं बॅटर रेडी आहे. आता आपण याला 5 ते 10 मिनटं ठेवून देऊया म्हणजे ते चांगलं भिजेल. तोपर्यंत आपण ढोकळा लावण्याची तयारी करूया. आता इथं माझ्याकडे ढोकळ्याचं भांडं नाही आहे, म्हणजे जी प्लेट वगैरे भेटते ती नाही आहे. तर मी साधं आपलं इडलीच्या भांड्यामध्ये मी ढोकळा बनवणार आहे. तिला इडलीच्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवते. तुम्ही बघू शकता मस्त असं पीठ फुगलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण थोडासा इनो टाकू कारण की हा ढोकळा इन्स्टंट आहे त्याच्यामुळं इनो आपल्याला टाकावंच लागेल. थोडासा इनो टाकूया, ठीक आहे. आणि तो ॲक्टिवेट करायला थोडंसं पाणी. नंतर मस्त असा ढोकळाचं पीठ परत हलवून घ्यायचं. त्यानंतर मी इडलीचं भांडं घेतलं, त्याला असं थोडंसं तेल लावून घेऊया सगळ्या ठिकाणी. नंतर हा जो तुमचा बॅटर झाला आहे तो ॲड करूया याच्यात. मिश्रण थोडंच ॲड करा कारण की तो फुगतो ना, तर तो फुगायला त्याला जागा लागेल. तर मी अशा पद्धतीने सगळ्या प्लेटला तेल लावून मिश्रण त्यात ॲड करून घेते. आता हा ढोकळा मी फर्स्ट टाइम बनवते त्याच्यामुळे माझ्याकडून जर काही चुकलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता इथं मी ढोकळा लावून घेतला. त्यानंतर आज रविवार आहे. मेन काम होतं आज जे फॅन होते घरातले ते सगळे पुसायचे होते. त्याच्यामुळे मग मी आता त्या तयारीला लागले. बापरे ओ शपथ.
आता इथं मी दर 15 दिवसाला फॅनची साफसफाई करते, तरी पण जेवढी घाण बसायची तेवढी ती बसतीच. बघा तिथं तुम्ही बघू शकता किती घाण आहे. चला आता माझी सगळी साफसफाई झाली आहे. आता मस्त असा आपला ढोकळा पण झाला असेल तर मस्त असा ढोकळ्यावर आपण ताव मारूया. आता इथं ढोकळ्याला फोडणी द्यायला घेतली, पण लक्षात आलं घरामध्ये कढीपत्ताच नाही, आणि मग त्यामुळे पटकन जाऊन मैत्रिणीकडून कढीपत्ता आणला. त्यानंतर लगेचच ऋत्विक आणि मी रोजची देवपूजा करून घेतली आणि इकडे येऊन बघते तर आपला ढोकळाही रेडी झाला होता. त्यानंतर पटकन मी फोडणीची तयारी केली. फोडणीमध्ये जिरे, कढीपत्ता आणि तेल हे टाकून घेतलं. त्या एका साईडने रात्रीचा थोडासा भात होता, मसाले भात, तो परतवला. तुम्हाला तर माहितीच आहे, आपण मिडल क्लास लेडीज काहीही वाया जाऊन देत नाही. त्यानंतर इथे मी ढोकळा कट करून घेतला आणि त्याच्यावर अशी मस्त फोडणी घातली. तर अशा पद्धतीने आमचा हा ढोकळा तयार झाला आहे, तुम्ही बघू शकता. चला आम्ही मस्त ढोकळ्याचा आस्वाद घेतो. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.